नमस्कार मित्रांनो, क्राफ्ट अँड किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। आज वाळवणाचा एक प्रकार आपण बघणार आहोत जो मराठवाडा आणि विदर्भामध्ये खूप प्रसिद्ध आहे। याला खारोड्या असं म्हणतात किंवा सांडगे ज्या पद्धतीने असतात त्याच पद्धतीचा हा प्रकार आहे। पण याची भाजी किंवा तळून न खाता ही नुसती कच्ची सुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा भाजून शेंगदाण्यासोबत गुळासोबत याचा आस्वाद घेता येतो। कांद्यासोबत खाल्ले जातात। त्यासाठी बाजरी घेतलेली आहे। आता बाजरी इथे मी मोजून घेतली नाही, 1.25 किलो साधारण ही बाजरी असेल। आता ती स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची। ऑलरेडी स्वच्छ केलेली आहे, त्याच्यामध्ये कुठली माती किंवा खडे नाही आहेत। पाखडून वगैरे घेतलेली आहे, तरी आपल्याला हे स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची। त्याच्यामुळे जी घाण असेल किंवा थोडासा कोंडा राहिलेला असेल तो त्याच्यातला निघून जाईल। अलगद हे वरचं जे हलके दाणे असतात किंवा कोंडा असतो तो आपल्याला काढून घ्यायचा। 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर एक सुती कपडा घ्यायचा, त्याच्यावर आपण हे निथळत ठेवणार आहोत। थोडंसं अलगद हात फिरवला, समजा एखादा त्याच्यामध्ये कच असेल किंवा बारीक बारीक दगड असतील, त्याच्यात खडे असतील, तर ते कशा पद्धतीने निवडायचे तर त्याची एक पद्धत असते। या पद्धतीने असं अलगद आपण पाण्यातून हात फिरवून घेतला की हलकं जे धान्य असतं ते वरती येतं आणि दगड जे असतात त्याच्यातले खडे जे असतात ते खाली तळाशी राहतात। आता ते कसे काढायचं तळाचं धान्य तेही आपण या व्हिडिओत बघूया। थोडंसं पाणी घ्यायचं आणि अलगद भांडं हलवत हलवत आपल्याला ते धान्य जे आहे ते पाण्यासोबत पुढे जातं आणि मागचा जो कच आहे तो मागे राहतो। या पद्धतीने आपण हे सगळं बाजरं जे आहे ते धुवून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आता हे घट्ट आपल्याला बांधून ठेवायचे, साधारण 1.5 तासासाठी, तरी 1.5-2 तासासाठी तुम्ही याला बांधून ठेवू शकता। तर इथे जाड आपल्याला सुती कपडा घ्यायचा आहे। मी दुहेरी तिहेरी करून ओढणी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी बांधून ठेवलं होतं, जेणेकरून ओढणीचा ओलसर जो पणा जो आहे तो सुद्धा त्या आतल्या बाजऱ्यांना मऊ करण्यासाठी मदत करेल। तर इथे 1-1.5 तास झालेला आहे। 1-1.5 तासानंतर बघू शकता की बाजरं सुटसुटीत जरी दिसत असलं तरी चांगलं मुरलेलं आहे। नखाने दाबलं तर ते फुटल्या जाते। तर आता याला आपल्याला 15 ते 20 मिनिट किंवा अर्धा तास जवळपास आपल्याला याला सुकवून घ्यायचे। थोडंसं कोरडं करून घ्यायचं याला, उन्हात न वाळवता फॅन खाली आपण याला सुकवून घेणार आहोत। तर इथे अर्धा तास झालेला आहे। अर्ध्या तासानंतर हे बाजरं आता आपण याचा रवा करून घ्यायचा आहे। रवा करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये याला थोडं थोडं करून घ्यायचं आहे। 2-3 बॅचेसमध्ये आपल्याला हे काम करून घ्यायचं आहे। इथे बघू शकता तुम्ही, एखाद दुसरा दाणा त्याच्यामध्ये बाजऱ्याचा राहिला तरी चालेल, फार बारीक करायचं नाही। पल्स मोडवर तुम्ही हे फिरवून घेऊ शकता किंवा चालू बंद करत मिक्सर त्याचा रवा करून घ्यायचा आहे। रव्यातलं जे बारीक पीठ आहे ते आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं। थोडीशी जाडसर पिठाची जी चाळणी असते त्या चाळणीने तुम्ही हे पीठ करून घेऊ शकता। ही मैद्याची चाळणी नाही आहे, तर बऱ्यापैकी जाड चाळणी आहे आणि त्याच्यामधून मी ती चाळून घेतलंय। आणि कोंडा जो असतो बाजऱ्यावरचा राहिलेला तो आपल्याला पाखडून घ्यायचा आहे। एकतर 2 पद्धती मी तुम्हाला इथे दाखवते, एक तर पाखडून तुम्ही या पद्धतीने काढू शकता ताटामध्ये घेऊन। तर आता हे कोंडा सगळा त्याच्यातला निघला की खारोड्या ज्या आहेत त्या आपल्या किंवा सांडगे जे आहेत ते छान होतात। बाजऱ्याची कुरडई सुद्धा माझी आजी करायची आणि अतिशय सुंदर लागायचे त्या। तर आता आपला या पद्धतीने हा रवा तयार करून घ्यायचा आहे। तर इथे छान पाखडून व्यवस्थित आपल्याला त्याच्यामधलं एकतर पीठ आणि कोंडा हे दोन्ही काढणं फार अत्यंत महत्त्वाचं आहे। आता दुसऱ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते। मी इथे पुन्हा एक बॅच मिक्सरमधून थोडंसं बाजरी भरडून घेतली आणि चाळणीने चाळताना आपण अलगद एका साईडला पीठ हे करायचं आहे आणि वरती जो कोंडा येतो तो अलगद असा हाताने काढून घ्यायचा। तुम्ही बघू शकता इथे सगळा कोंडा तिथे राहिलेला दिसतो। हलकं जे धान्य आहे ते हलका जो कोंडा असतो त्याच्यामुळे तो आपसूक वर येतो। आता इथे पूर्ण रवा आपला काढून झालेला आहे। आता या रव्याचं मोजमाप आपण करायचं आहे। रवा तयार झालेला आहे, रवा थोडासा बाजूला ठेवू आणि नंतर आपण याचं मोजमाप करूया। त्याआधी वाटण तयार करून घेऊ। वाटणासाठी मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या अत्यंत तिखट आहेत। तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। कोथिंबीर घ्यायची, त्याने छान थोडासा सुगंध येतो छान। आणि वाटीभर जवळपास मी लसूण घेतला आहे। लसूण गावठी आहे त्याच्यामुळे भरपूर तिखटपणा आहे। 1-2 टेबलस्पून जवळपास मी जिरं घेतलेलं आहे आणि 1 चमचा मीठ सरसरीत वाटता यावं म्हणून मी त्याच्यात थोडंसं मीठ घालून घेते। तर इथे छान असं वाटण आपलं तयार करून घ्यायचं आहे। जिरे आणि ते
जिरं नुसतं सुद्धा तुम्ही फोडणीत घालू शकता, पण त्याऐवजी मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे. या भांड्याने, ज्या भांड्याने मी पाणी घेते त्या भांड्याने 2 भांडे पीठ आहे. तर आपल्याला इथे मी 5 भांडी इतकं पाणी तापत ठेवलेलं आहे. दुप्पट पाणी आपल्याला लागतं शक्यतो, पण इथे मी 5 भांडी ठेवलेलं आहे तापत. आता ते पाणी तापल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत आणि भांडं मोठं घ्यायचं आहे, कारण हे शिजल्यानंतर सुद्धा त्याची कन्सिस्टन्सी वाढते. तर मीठ वाळवणाच्या पदार्थामध्ये मीठ घालताना आपण थोडंसं बेताने घालायचं किंवा थोडं चव घेत आपण घातलं की त्याच्यातला मीठ, कारण सुकल्यानंतर मिठाचं प्रमाण हे वाढतं त्याच्यामधलं. तर इथे मी 1 भांडं पाणी काढून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आता 4 भांडे इतकं पाणी राहिलं, म्हणजे दुप्पट पाणी राहिलं. 2 भांडे आपलं पीठ रवा आहे. आता याच्यात वाटण घालून घेऊया. वाटण हे पाणी तापल्याच्या नंतर घाला, कारण नाही आधी घातलं तर ठसका होऊ शकतो. 2 वाट्या जवळपास मी याच्यात तीळ घातले. तिळाचं प्रमाणही तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता. भरपूर तीळ घातले तरी चवीला छान लागतात त्या, किंवा तुम्हाला नसतील आवडत तर कमी घातले तरी हरकत नाही. आता इथे हे सगळा जो रवा आहे मी त्या उकळत्या पाण्यात टाकून घेतला आणि त्याच्यानंतर आपल्याला याला मीडियम हीटवर ढवळत थोड्या वेळ शिजवून घ्यायचं आहे. थोडासा घट्टसरपणा आला त्याला की मग आपण पुढचं प्रोसेस करणार आहोत. तर इथे हाय टू मीडियम हीटवर जर तुम्ही सुरुवातीला शिजवत असाल तर त्याला सतत ढवळणं गरजेचं आहे. याला शिजण्यासाठी जवळपास 40 ते 45 मिनिट लागू शकतात. स्लो गॅसवर, अगदी स्लो गॅसवर आपण ही पुढची प्रोसेस करून घेणार आहोत. आता जेव्हा जेव्हा आपण झाकण ठेवतो तेव्हा अगदी गॅस मंद ठेवायचा आणि हे शिजू द्यायचे. हे शिजणं फार महत्त्वाचं आहे. शिजलं नाही तर त्याच्या कडक होतात तुमच्या खारोड्या, किंवा खूप ड्राय झालं तर त्या मोडू शकतात. त्याच्यामुळे त्याच्यातलं पाण्याचं प्रमाण आणि शिजणं हे दोन्ही फार महत्त्वाचं आहे. तर इथे जरी पातळ तुम्हाला हे वाटत असेल तरी अजून आपलं हे अर्धवट शिजलेलं मिश्रण आहे. थोडंसं हवा असल्यास तुम्हाला याच्यामध्ये पाणी घालू शकता. मी थोडंसं अगदी कपभर पाणी त्याच्यामध्ये घातलेलं आहे, कारण अजून आपल्याला ह्याला झाकण ठेवून चांगलं शिजवायचं आहे. झाकण ठेवल्यामुळे त्याच्यातली वाफ त्यातच दबते, त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण हे कमी होत नाही. त्याच्यामुळे अगदी स्लो गॅसवर आपल्याला हे झाकण ठेवतच शिजवून घ्यायचे. चव घेऊन तुम्ही बघू शकता. अगदी काही तुम्हाला याच्यात कमी वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये चव घेऊन आत्ताच त्याच्यामध्ये ॲड करू शकता. मिठाचं प्रमाण थोडंसं कमी लागत असेल तर ते परफेक्ट आहे, कारण वाळल्याच्या नंतर पुन्हा मग ते हे होतं. आता हे शिजलं की नाही कसं बघायचं. एका भांड्यात पाणी घ्यायचं आणि त्याच्यात एक सांडगा घालून घ्यायचा. सांडगा जर त्याच्या पाण्यात विरघळला नाही किंवा सुटला नाही तर समजायचं की आपलं मिश्रण हे चांगलं शिजलं. साधारण 40-45 मिनिट झाले की आपण समजून जाऊ शकतो की शिजलं. शिजल्यानंतर सुद्धा लगेच झाकण काढून आपण सांडगे करायला घ्यायचं नाही, तर 10-15 मिनिट त्याला चांगलं वाफ त्याच्यामध्ये दबू द्यायची आणि त्याच्यानंतर हाताला थोडं थोडं पाणी लावत हे सांडगे करून घ्यायचे. आता आम्ही सावलीत करून घेतोय, नंतर याला उन्हात नेऊन वाळत घालणार आहोत. स्वच्छ कपड्यावर सांडगे घातले तरी चालतात, प्लास्टिकच हवं असं काही नाही. कपड्यावर जेव्हा एखादं वाळवण आपण वाळवतो तेव्हा खालून सुद्धा त्याला वाफ हवा लागते, त्याच्यामुळे पटकन ते कोरडं होतं आणि छान 2-3 उन्हात आपल्याला याला वाळवून तुम्ही वर्षभरासाठी हे स्टोअर करून घेऊ शकता. आणि खायला अतिशय सुंदर आणि पौष्टिक असा हा प्रकार आहे. तुम्ही नक्की करून बघा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.